नमस्कार मंडळी, आपण शहरामध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर ज्यावेळेस एखादा अपघातग्रस्त गायी दिसते किंवा आजारी गायी दिसते आणि अशा गाया बघून आपण निघून जाता. पण आज आपण अशा एका संस्थेत आलेलो आहे. त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्या ह्या शहराच्या अपघातग्रस्त झालेल्या गोवंशासाठी किंवा आजारी असणाऱ्या गोवंशासाठी या संस्थेमार्फत सेवा दिली जाते आणि त्या संस्थेची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे. नमस्कार, मी निलेश देशमुख आणि तुम्ही पाहताय गो सेवा समिती महाराष्ट्र राज्य, आपल्या सर्वांचं आवडतं यूट्यूब चॅनल. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या गोशाळेला भेटी देत असतो. आज आपण भेट द्यायला आलेलो आहे आपल्या जगदंबा गो संवर्धन ट्रस्ट पाषाण या ठिकाणी. आणि या गोशाळेचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात असतील किंवा इतर जे गोवंश जे जखमी अवस्थेत होते किंवा आजारी होते अशा या सर्व गायांना उपचार सेवा या गोशाळेच्या माध्यमातून दिली जाते. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1000च्या आसपास गोशाळा आहेत. ह्या सगळ्याच गोशाळा अशा प्रकारची सेवा देत नाहीत. काही गोशाळा जर बघितल्या तर ह्या व्यावसायिक स्वरूपातल्या आहेत, ज्या दुधासाठी काम करतात. काही गोशाळा ज्या ठिकाणी फक्त सेवाभावी काम केलं जातं. आणि ही जी गोशाळा आहे ही गोशाळा वैशिष्ट्यपूर्ण काय आहे तर या ठिकाणी आपल्या सर्व जखमी अपंग असणाऱ्या किंवा ज्यांना उपचाराची गरज आहे अशाच गायांसाठी ही गोशाळा कार्य करते. आपल्या ह्या मोठ्या पशुधनासाठी अशा प्रकारची सेवा देण्यासाठी खूप कमी गोशाळा काम करतात. आणि अशा ह्या गोशाळेच्या माध्यमातून आपल्या इथं तुम्ही मागं बघू शकता, ह्या गाईला इथं हर्निया झालेला आहे. अशी गाई सुद्धा या ठिकाणी उपचाराला आलेली आहे. इथं बघू शकता ह्या गाईचा मागचा पाय तुटलेला होता, याच्यावर इथं उपचार झालेले आहेत. तर अशा असंख्य प्रकारचे आजार उपचार या गोशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी केले जातात. ज्यावेळेस शहरामध्ये मोठ्या पशुधनाचं म्हणजे गायीचे वगैरे ज्या ठिकाणी अपघात होतात अशा ठिकाणी जर बघितलं तर अनेक जण फक्त बघण्याची भूमिका घेतात आणि ह्याच बघण्याच्या भूमिकेतून अनेक आपल्या मोठ्या पशुधनाचं त्या ठिकाणी नुकसान होतं. हीच गोष्ट लक्षात घेऊन जगदंबा गो संवर्धन ट्रस्ट यांच्या माध्यमातून अशा ठिकाणून आलेल्या फोनसाठी त्या फोनला प्रतिसाद देत त्या ठिकाणी यांची ॲम्ब्युलन्स, ह्या गोशाळेची ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी जाते. त्या पशुधनाला आपल्या गोशाळेमध्ये घेऊन येते. वेळ प्रसंगी आपल्या राज्याचं जे पशुसंवर्धन दवाखाना आहेत त्या दवाखान्याचे डॉक्टर्स वगैरे सगळी टीम या ठिकाणी बोलवण्यात येते आणि त्या ठिकाणी त्या गायांवर योग्य ते उपचार ह्या संस्थेच्या माध्यमातून केले जातात. आता ह्या ठिकाणी तुम्ही जवळपास बघू शकता, इथं 30 ते 35 गायांचे आता ह्या ठिकाणी उपचार घेतानाचे दृश्य तुम्हाला बघायला मिळतील. ही जी माझ्यापाशी तुम्ही आता इथं गाय बघते, एका साईडच्या डोळ्याला जखम होती आणि त्या जखमेचं इन्फेक्शन झालं होतं आणि तिच्या जीवाला धोका होता. पण या गोशाळेच्या माध्यमातून तिला रेस्क्यू केलं. उजव्या साईडचा डोळा ऑपरेशन करून त्या ठिकाणी ऑपरेट काढण्यात आला. त्याच्यामुळे तिचा जीव वाचला. आणि त्याच्यानंतरून तुम्ही बघू शकता इथं सुंदर पद्धतीचं वासराला सुद्धा तिने जन्म दिलेला आहे. तर अशा पद्धतीचं सेवाभावी काम हे खूप मोठ्या प्रमाणात आता ह्या गोशाळेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. आणि ह्या कामाची आवश्यकता जर बघितली तर आता खूप मोठ्या प्रमाणात ह्या कामाची आवश्यकता आहे. पण ह्या कार्यासाठी आपल्या सर्वांची त्या ठिकाणी सहकार्याची गरज या ठिकाणी दिसून येते. तर माझी सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या प्रेक्षक वर्गाला सगळ्यांना विनंती आहे की अशा ह्या ज्या गोशाळा आहेत की ज्या गाया ह्या आपल्या मुक्या जनावरांसाठी मोठ्या प्राण्यांसाठी निस्वार्थ भावनेने त्या ठिकाणी सेवा देतात, अशा सेवा देणाऱ्या गोशाळांच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे. तर माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे, या मुक्या प्राण्यांसाठी आपण आपलं यथाशक्ती योग्य ते असं आवश्यक आर्थिक असेल किंवा शारीरिक असेल अशा दोन्ही पद्धतीने आपण यांच्या पाठीशी उभं राहण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला पाहिजे. तर आजची ही जी गोशाळा आहे, वैशिष्ट्यपूर्ण गोशाळा, तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर निश्चित करा. आणि पुढील भागामध्ये आपण ह्या गोशाळेचे जे संस्थापक अध्यक्ष जे आहेत योगेश भाऊ तुपे यांच्याशी संवाद करणार आहे आणि त्यांच्याकडनं या गोशाळे संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घेणार आहे. त्यासाठी माझी विनंती आहे सर्वांना, दुसरा भाग या गोशाळेचा दुसरा भाग पाहायला विसरू नका.